आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। अजित पवार दिल्लीमध्ये अमित शहांच्या भेटीसाठी आलेले नाहीत। संध्याकाळी भेट होण्याची शक्यता। सुनील तटकरे यांचं स्पष्टीकरण। नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीसाठी 7 आणि 9 डिसेंबरला विशेष अधिवेशन होण्याची शक्यता। शपथ घेणाऱ्या कॅबिनेट मंत्र्यांसाठी नागपुरात 5 स्टार बंगले तयार। सार्वजनिक बांधकाम विभागानं सुसज्ज 21 बंगले तयार केले। 1 लाख मतदान केंद्रांवर वाढीव मतदान। मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांचं वक्तव्य। वाढीव मतदानावर विरोधकांनी आक्षेप घेत नोंदवला होता। सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस। प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांची कमाल संख्या वाढवून 1500 करण्याच्या निर्णयासंबंधी नोटीस। अविनाश जाधव यांच्यासह 12 जणांवर गुन्हे दाखल। पालघर जिल्ह्यातील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना मारहाण झाल्याप्रकरणी गुन्हा नोंद। कराड उत्तर विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील पुन्हा एकदा सक्रिय। कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेत पाटील यांच्याकडून मार्गदर्शन। बाजारपेठेतील उलाढाल वाढल्यानं नोव्हेंबर महिन्यामध्ये जीएसटी संकलनामध्ये 8.5% वाढ। नोव्हेंबरमध्ये 1,82,269 कोटींचा जीएसटी जमा। 1.5 कोटी बालकांना आरोग्य विभाग जंतनाशक गोळ्या देणार। राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त 1 ते 19 वर्ष वयोगटातील मुलांना जंतनाशक गोळ्या दिल्या जाणार।